त्याला छत्रपती म्हणतात. ज्यांनी सदैव विजय प्राप्त केला, माता शिवाचं नामकरण केलं, त्यांना शी म्हणतात. छत्रपती शी. वाघासारखी ज्याची चाला त्याला वा म्हणतात. छत्रपती शिवा. आणि समाजासाठी जाणता राजा छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज मा जिजाऊचा पुत्र. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची शान. जगासाठी जगणारा, देशाला स्वराज्य स्थापन करून देणारा जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि 16 वर्षाची मूर्ती झाली. आपला मुलगा 16 वर्षाचा झाला की आवरा लागते. आणि वयाच्या 16व्या वर्षी आई जिजाबाई शिवाजी महाराजांना भिक्षा मागते. प्रत्येक मायबापाची इच्छा, माझ्या पोरानं माझं पालन केलं पाहिजे. प्रत्येक मायबापाची इच्छा, आमचं लेकरू आमच्यासाठी जगलं पाहिजे. अजूनही काही माता अशा मिळतात, बाळा तिकडे जाऊ नको, आपल्याला काही घेणं देणं नाही. या अशी औलाद पैदा होते तेव्हा आमची भारत मा गुलामगिरी जाते. पण हे पहिली माय जिनं आपला पोरगा देशासाठी सोडला. काय म्हणते जिजाबाई शिवाजी महाराजांना? शिवबा, अरे तेव्हा तू माझा बच्चा, जेव्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करतील, दिल्लीच्या तख्त्यावर भगवा पण बसतील, माय बहिणीची लाज लागतील, तरच समजणार महाराष्ट्राच्या कुशीमध्ये मराठा पैदा झाला, नाही तर शिवाजी चाले नाही. काय माया ही. आईनं शब्द काढले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शब्द ओठात ते ओठात. आमचे मायबाप सांगू सांगू थकले, तरी डीएड व्हायला, बीएड व्हायला, बीएससी व्हायला, एमएससी व्हायला, एमकॉम व्हायला, गुटख्याची पुडी खाते, मदिरा पेटे, काय औलाद आहे. अरे मायबाप सांगू सांगू थकले तरी सुधारलं नाही. हा शिवाजी महाराज मा जिजाबाईचे शब्द ओठात ठेवते. आणि काय म्हणतात शिवाजी? मा शिकवण आहे तुझी. जालंधरसाठी महादेव होते, रावणासाठी राम होते, कंसासाठी कृष्ण होते, या मोगलाईसाठी हा छत्रपती. आणि शिवाजी महाराज जिजाबाईला शब्द देतात. आई जिजा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, तुळजापूरची भवानी, शपथ देतो जगदंबेची, हिंदवी स्वराज्य स्थापन करणार, दिल्लीच्या तख्त्यावर भगवा पलवणार, माय बहिणीची लाज राखणार, रयत आपली, माती आपली, देश आपला खेचून आणणार. तरच समजतो छत्रपती शिवाजी जन्माला आले, नाहीतर राजाच पैदा झाला. आणि जिजाबाईचे स्वप्न शिवाजी महाराज पूर्ण करतात. माझी जाऊची कुंडई आली उभराला, कशी आली उभराला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बाबाचा बाप होती जिजाऊची शपथ घेतली स्वराज्याची, अन्न होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची,
सामान्य नाही. अफजल खान सारखा बलाढ्य शिवाजी महाराजांनी कापून काढला. आपलं भाग्य आपण त्या मातीत जन्माला आलो. मला तसं वाटते कुंकू आपल्या कपाळाला नवऱ्याची पुण्याई नाही, या राजाची पुण्याई आहे. हा राजा या मातीत आला नसता तर रे देव धर्म आमचा कायम राहिला नसता. आज आमचं मंदिर, आमचा धर्म, आमचा देश, आमची माती कायम आहे, आमची माय बहीण कायम आहे. अरे आठवा थोडस, हा राजा नसता तर आम्हाला त्या ठिकाणी चिरखावं लागत होतं. 8 पिढ्या बलिदान गेला आमचा, 8 पिढ्या. अफजल सारखा छत्रपती शिवाजी महाराजांनी कापून काढला. काय तिरंदाजी होती. शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. आदिलशाह निजामशाहचं बोलणं झालं. शहाजी राजे स्वतः शिवाजी महाराजांना दिल्लीला घेऊन जातात. शिवाजी महाराजांनी मुजरा केला नाही म्हणून आदिलशाह तिरस्कार करू लागला. सभेमधलं सर्व सैन्य म्हणते तुला शिष्टाचार कळत नाही का? अरे मोगलाईचं राज्य होय, आदिलशाह बादशाह होय, तू मुजरा केला नाही. शिवाजी महाराजांचे शब्द पाकाया, माझं मुंडकं 3 ठिकाणी टेकते, माझं मुंडकं 3 ठिकाणी टेकते. एक माझा भगवंत, दुसरा संत आणि तिसरे मायबाप. या 3 ठिकाणी ज्याचं मुंडकं टेकत नाही ते मुंडकंही कामाचं नाही. शिवाजी महाराज झुकले नाही आणि आदिलशाह म्हणतो अरे तुझ्याकडे नाही हाती, तुझ्याकडे नाही घोडे, तुझ्याकडे नाही अस्त्र, तुझ्याकडे नाही शस्त्र आणि स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा केली. शिवाजी महाराज काय म्हणतात, हे आदिलशाह, अरे अस्त्र शस्त्राची गरज त्या लोकांना ज्याच्या मनगटात चोर नाही. आवाज कमी करा, माझा आवाज गेला पण कमी आवाज आला. आदिलशाहला शिवाजी महाराज म्हणतात अस्त्र शस्त्राची गरज त्याला आहे ज्याच्या मनगटात चोर नाही. अरे हाती घोड्यांची किंमत त्यांना त्याच्याजवळ हाती सारखे माणसं नाही. मला अस्त्राची गरज नाही, मला शस्त्राची गरज नाही, कारण मी मावळेच तसे जोडले. आदिलशाह म्हणतो शिवबा, अरे हे बोलणं सोपी आहे, कृती भारी आहे. हाती कशाला म्हणता, सोडू का हाती, ऐका तुझ्याकडे मावळा. शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट पा किती जबरदस्त आहे. अरे 100 गाडीत बसवल्यापेक्षा जातीचे 5 बसवा. दगा देणारा माणूस देशाला दगा देतो, मातीला दगा देतो, धर्माला दगा देतो. त्याच्या रक्तात हरामी आहे आणि ती हरामी कधीतरी आपल्याला गुलामगिरी भोगायला लावते. शिवाजी महाराजांनी कमी जोडले पण जातीचे जोडले. शिवाजी महाराजांचे मावळे साधे नव्हते. 65 किलोची तलवार घेऊन जो फिरतो आपल्या मनगटाच्या जोरावर हातीला दाबतो. 65 किलो सांगून राहिलो तुम्हाला. तुमच्या घरातला जवान पोरगा काढा आता आणि 50 किलो युरियाची थैली त्याच्या डोक्यावर द्या, डुगुडुग आलते, जशी टीबी झाली त्याला. खुटक्याच्या पुळ्या खाऊन सळून गेला तो. या देशाला स्वातंत्र्य तेव्हा मिळते एक एकने 10 को मारा हर वीरता भारतवासी. जेव्हा या मातीत वीरता जन्माला आली तेव्हा आमची माँ गुलामगिरीतून गेली. अरे स्वतःसाठी जगणारे तर लई लोक आहेत रे. आपली गाडी, आपली घोडी, आपली पत्नी, आपलं लेकरू, आपली मुलगी, हे असे जगणारे लई लोक आहेत. देशासाठी जगणारे लोक कमी आहेत. शिवाजी महाराजांनी मावळे साधे नाही जोडले. आपल्या मागे कुत्रा लागला तर आपण पळत जातो, काय मावळा जोडला शिवाजी महाराजांनी. 65 किलोची तलवार घेऊन फिरतो, हातीला बी जमीन मध्ये दाबतो. हा पहिला मावळा जोडला ज्याचं नाव आहे यसाज. 8 घंट्यामध्ये दिल्लीच्या तख्त्यावरून पुण्याला घोडा पोहोचून देतो. त्याचं नाव आहे संताजी. हा दुसरा मावळा जोडला महाराजांनी. 2000 फौज आहे आणि मथारा 65 वर्षाचा. इथं आमचा 25 वर्षाचा तरुण मी डुगुडुगू हलते. वा राजे, काय लोक तुम्ही न जोडलेले आहे, काय मॅनेजमेंट आहे. 65 किलोचा माथारा, 65 वर्षाचा माथारा 2000 फौजला अळून ठेवते.
हातात 2 तलवार घेऊन फिरते, हा तिसरा मावळा जोडला ज्याचं नाव आहे पाजी. पूर्ण गावचं जोर एका मनगटात फिरते, हा चौथा मावळा जोडला ज्याचं नाव आहे भीमाजी. 1.5 घंट्यामध्ये शत्रूच्या कुटियाचा तंब छाटून काढला, हा 5वा मावळा जोडला ज्याचं नाव आहे धनाजी. हात तुटला. अरे स्वतःच्या पोराचं लग्न सोडून दिलं. तुम्ही ज्या पेंडॉल मध्ये बसला ना, आता हवा सुटू द्या, फक्त जातीचे सापडतील तर बाकी घरी पडतील. हे हराम जेव्हा पैदा होता तेव्हा आमचा पेंडॉल नष्ट होते. आणि ज्याच्या घरी लग्न आहे त्याला किती आमंत्रण दिलं तरी तो येणार नाही. पण 6वा मावळा जोडला ज्याच्या ओठातून शब्द निघला, आधी लगन कोंढाण्याचे मग रायबाचे. हात तुटला तरी लढत राहिला, गड आला पण सिंह गेला, हा 5वा मावळा जोडला ज्याचं नाव आहे तानाजी. अरे 15 सेकंदामध्ये अफझल्याचा ज्या ठिकाणी खात्मा राजानं केला आणि सय्यद बंडा धावून आला, छत्रपती शिवाजी राजांच्या मानेवर तलवार लावली आणि 12 सेकंदामध्ये 26 फूट उडी मारून सय्यद बंडाचा हात छाटून काढला आणि शिवाजी महाराजांना जिवंत दान दिलं. हा 6वा मावळा जोडला. शिवाजी होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. अरे ज्याची चाल वाघासारखी आहे, कुत्र्याला घाबरतो आणि वाघाच्या जबड्यामध्ये हात टाकून दात मोजतो, हा 7वा मावळा आहे. ज्यांचे पुत्र संभाजी असे महान वीर जोडून स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं, माय बहिणीची आबरू राखली आणि दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला. तो या सर्व मावळ्यांचा राजा, या महाराष्ट्राची शान, या देशाची ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी. जय भवानी. हाती घेऊन तलवार गेला दुसऱ्याचा तलवार. हाती घेऊन अफझल्याचा कोठारा कसा काढीला बाहेर. हाती घेऊन तलवार गेला दुसऱ्याचा संवार म्हणा. अफझल्याचा कोठारा कसा काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आले कबर टाकतीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आले कबर टाकतीला. बाबाचा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बाबाचा बाबा राजा शिवबा जन्मला. तो बाबाचा बाबा राजा शिवबा जन्मला. तो राजा राजा शिव छत्रपती माझा. आला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा. आला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा. आला रयतेचा राजा शिव छत्रपती माझा. केला राज्याभिषेक साऱ्या जगात वाजा गाजा. केला राज्याभिषेक साऱ्या जगात गाजा बाजा. करतो वाकून मुद्रा हो मी माझ्या राजाला. करतो वाकून मुद्रा हो मी माझ्या राजाला. शिवजयंती आपली इथं साजरी होते. आता एक वेळ गजर म्हणा. गजानन महाराज मंदिर आपलं भाग्यवान आहे. जोऱ्यानं गजर करू.
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या रयतेचे राजे आहेत. एक वेळ गजर करा. हर हर महादेव जय भवानी, जय शिवाजी जय भवानी. जय जय शिवाजी. तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघशिवबा जन्मला, तो बापाचा बाप माझी जाऊची मुंजारी कधी आली ओ बळाला, माझी जाऊची मुंजारी कधी आली ओ बळाला. तो बापाचा बाप, तो बापाचा बाप राजशिवबा जन्मला, 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 तो बापाचा बाप